थांबा थोडं. ते प्लेन एलिंग मध्ये Hello, 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 Mike check. Hello.
पहिल्याच चेंडूवर करकरीत असा चौकार मारला तो विजयाने आणि दुसरा चेंडू लेग साइडने टोलेला आहे. बघूयात भोसले सर त्या जागी सज्ज आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही ते भोसले सर. सौरवचा पुढचा चेंडू विजय यांच्यासाठी. विजयने चांगला टोललेला स्टेटच्या दिशेने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. असंच क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगली गोलंदाजी सौरवकडून पाहायला भेटलेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 धावा. पहिलं वर प्रगती पथावर आहे ते घेऊन आलाय तो सौरव. या बारीने आता स्ट्राईकला आला तो जब्बार. जब्बारने अब्बा डब्बा जब्बा मारला चांगला षटकार. पहिल्याच चेंडूवर करकरीत असा षटकार. हा गेला षटकार. आर्यन चांगली फटकेबाजी पाहायला भेटते ती जब्बार आणि विजय. चांगला पहिल्याच चेंडूवर करकरीत आता षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा. आणि परत एकदा चांगला चेंडू समजून शकला नाही जब्बार. निर्धाव चेंडू चांगली पुनरावृत्ती. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर मजबूत स्थितीमध्ये पोहोचवायचं असेल तर. रनावर अंकुश ठेवावं लागेल ते सौरव याला. परत एकदा सौरवचा पुढचा चेंडू जब्बार यांच्यासाठी. या बारीने जब्बारने परत एकदा लेग साइडचे चेंडू ठेवलेला आहे आणि त्या जागी काय कॅच बाबा. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी. मोठा झटका जब्बार संभा. काय कॅच बघितला भावा. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किन. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन नंदकिशोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. नंदकिशोर देशमुख साहेब यांच्याकडून संभाजीराव यांना या कॅच बद्दल 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त असा कॅच पकडून आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवणारा संभाजी. आता जब्बारची जागा घेण्यासाठी जात आहे तो रामदास. आता कप्तानने दुसरा वर हरी पाटील यांच्या खांद्यावर दिलेला आहे. बघूया हरी पाटील सामना करेन विजय. आणि पहिल्याच चेंडूवर करकरीत असा ऑफसाइड चेंडू टोलेला आहे. 4 धावा. चांगला फटका सीमा पार. विजयच्या बॅटमधून निघलेला हा दुसरा चौकार. ललकार ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर. दुसरा शॉट सुद्धा चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सर यांच्याकडून. पण 1 रन घेण्यापासून रोखून शकले नाही ते विजय यांना. आता स्ट्राईकला आला तो रामदास. सामना करेन हरिभाऊच्या चेंडूचा. मारायचं होतं कुणीकडे गेला कुणीकडे समजून शकला नाही. निर्धाव चेंडू. धाव संख्या थांबलेली आहे ती 18 रनावर. दुसरा वर प्रगती पथावर आहे. नाही मोठा झटका दिलेला आहे ते जब्बारच्या स्वरूपामध्ये. परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे तो हरिभाऊ.
आणि परत एकदा लेग साइड चेंडू ठेवलेला आहे, त्यामागे सोमेश भाऊ पळताना आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा खूप मौल्यवान, एक रन वाचवावं लागेल आपल्या संघासाठी. या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. दुसऱ्यावर प्रगती पदावर आहेत ते घेऊन आले ते हरी पाटील. आणि परत एकदा अचूक चेंडू, कार्यक्रम वाजिला भावाचा, क्लीन बोल्ड केलेला आहे हरी पाटील यांनी. दुसरा झटका. अमर स्पोर्ट्स किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. तिकडे पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि 4था ओव्हर चालू आहे. 18 धावा ठोकलेल्या आहेत फलकावर. इकडे हरी पाटील चांगली गोलंदाजी करताना हिंदवी अर्धापूर संघाकडून परत एकदा हरी पाटील बॉलिंग मारला तयार. या बारीने उंचावर मारण्याचा प्रयत्न, उभ्या झाला तसाच उभा गेला. चांगल्या संभाने कॅच पकडला. संभा फिल्डिंग मध्ये जबरदस्त. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवॉट प्रोप्रायटर. आलेला आहे. पण विजय भाऊ एक साइड कंधार संघाकडून पकडून धरलेला आहे. आता भोसले साहेब गोलंदाजी मध्ये सज्ज. स्वतःचा पहिला आणि संघाचा 3रा ओव्हर भोसले साहेब. आणि भोसले साहेबचा चेंडू सुरेख, त्या जागी चांगलं क्षेत्ररक्षण. संभा यांचं बॅकअप करताना ज्या जागी चौकार होता त्या जागी 2 धावा दिलेल्या आहेत ते संभाजी यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. 3रा ओव्हर प्रगती पथावर आहेत ते घेऊन आले ते भोसले साहेब. ओ, खूप मोठं जीवनदान म्हणावं लागेल विजय यांना. विजय चांगली फटकेबाजी करत आहे.
चान्स नव्हता, पण पकडावं लागेल, चान्स बनवावे लागतील तुम्हाला. परत एकदा भोसले साहेब, भोसले साहेब यांचा चेंडू सुरेख, चांगला अचूक टप्प्यावर चेंडू खोदून काढला. एका रनासाठी विजय याने. पूर्वाजी अण्णाकडून संभाजीरावला त्या कॅच बद्दल 501 रुपये कमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत. आणि परत एकदा काय साहेब गोलंदाजी करत आहेत. वा, जबरदस्त गोलंदाजी साहेब. नंबर 1 अचूक टप्प्यावर, कुठल्याही प्रकारे फलंदाजाला चान्स न देता चांगली गोलंदाजी भोसले साहेबांकडून. जुनेद परत एकदा सामना करतील भोसले साहेबाच्या चेंडूचा. आणि या बारीने फुलटा चेंडू एक गिफ्ट दिलं तर जुनेदला, ते स्वीकारलं साहेबाचं आणि 6 धावा ठोकलेल्या आहेत. चांगला फटका म्हणावा लागेल जुनेदच्या बॅट मधून निघलेला. आधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. या साऱ्या मोबदल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा. आणि परत एकदा तोच शॉट 6 धावेसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, षटकार. अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अल्लू 11 संघ जाऊन पोहोचलाय तो 35 रनावर. चांगली फटकेबाजी केली या ओव्हर मध्ये. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओव्हर संपली. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. जॉनी आला, 4था वर घेऊन आलाय तो जॉनी. आणि परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि परत एकदा निर्धाव चेंडू. चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी जॉनी यांच्याकडून. बॅक टू बॅक 2 चेंडू अचूक टप्प्यावर. समजून शकला नाही तो विजय. बॉलिंग मारला तयार जॉनी. आणि या बारीने टोललेला आहे. ऑफसाईड दिशेने 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण 2 धावा चोरल्या आहेत. रनिंग बिटवीन विकेट तेवढी चांगली. अल्लू 11 कंधार संघाकडून या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावा. 4था वर प्रगतीपदावर आहे ते घेऊन आले ते जॉनी. या बारीने थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळालेली ही मौल्यवान धाव म्हणावं लागेल कंधार संघाला. परत एकदा बॉलिंग मारला तयार जॉनी. सामना करेन विजय. आणि परत एकदा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. हे धावा रोकावं लागतील तुम्हाला, कारण हे धावा नंतर खूप महाग पडतील. परत एकदा विजय सज्ज. या बारीने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. चांगला चेंडू होता. 2 धावेसाठी मारलेला आहे तो विजयाने.
हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 धावा. आणि काय शॉट मारला भावा त्या जागी. अरे यार, ज्याच्याकडून आशा नव्हती त्याने कॅच सोडला. ते पण विजय, या स्फोटक फलंदाजाचा विजय याला परत एकदा जीवदान. पाकिस्तान यांचे 25 रन झालेले आहेत. आणि 5वा ओव्हर प्रगती पथावर आहे. परत एकदा जॉनी या बारीने स्टेट त्या दिशेने भावा मारला. हे महागात पडते तुम्हाला. कॅच सोडल्यानंतर लगेच षटकार. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा. कंधार संघ. रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. बॉलिंग मार्ग तयार. हरी पाटील सामना करेल विजय. आणि विजयने चांगला टोललेला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण भोसले साहेबांचं आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान. 1 धाव. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 रन. 5वा ओव्हर प्रगती पथावर ते घेऊन आले ते हरी पाटील. हरी पाटील बॉलिंग मार्कला तयार. आणि तडाखीचे फलंदाज जुनेद. परत एकदा कव्हरच्या दिशेमध्ये टोलेला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पण 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही तो हिंदवी संघाचा हा खेळाडू. 2 धावा चोरल्या. अशा प्रकारे अल्लू 11 संघ जाऊन पोहोचला तो 51 धावावर. 5वा ओव्हर प्रगती पथावर आहे. ते घेऊन आले ते हरी पाटील. जुनेद चांगली फटकेबाजी करत आहे. जुनेद या बारीने स्लोअर चेंडू. चांगला समाचार घेतला जुनेदने या चेंडूचा. 6 धावेसाठी सहारणच्या बोबला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 धावा. अशीच फटकेबाजी करावी लागेल जुनेदला. आपल्या संघाला जर मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचायचे असेल तर रनाचा डोंगर उभा करावे लागेल. अतिशय चुरशीचा सामना पाहायला भेटेल हा. जुनेदच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. ते अर्धापूर नगरीमध्ये परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे ते हरी पाटील. सामना करेल जुनेद. परत एकदा चांगला शॉट. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण भोसले साहेबांचा. निश्चित आपल्या संघासाठी 4 धावा वाचलेल्या आहेत ते भोसले साहेबांनी. चांगलं क्षेत्ररक्षण.
असंच योगदान द्यावं लागेल आपल्या संघासाठी. करूया मरोची स्थिती आहे तुमच्यासाठी. परत एकदा बॉलिंग मारला तयार हरी पाटील. जुनेद परत एकदा जुनेदने टोला लावला आहे. मोठा फटका 6 धावा. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 11 संघ जाऊन पोहोचलाय तो 63 रनावर. नाही नाही कंदार चांगली फटकेबाजी. जुनेद बॅक टू बॅक चौकार षटकारांची आतिषबाजी. परत एकदा हरी पाटील चांगला शॉट पण इतका स्टेट होता ना तिरफळा उडाला. पण 2 धावा चोरल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अल्लू 11 संघ जाऊन पोहोचलाय तो 65 रनावर. धावगतीला रोख लावण्यासाठी स्वतः संघाचा संघनायक. हा चेंडू फुलटॉस होता आणि कमबॅक करताना आपल्या संघासाठी संघनायक. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. वाटतय विजय आता 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी बघूयात कोण येते ते. सॉफ्ट डिसिजन आउट आहे अंपायरचं. हाईट नोब चेक करतायत. थर्ड अंपायर कर डिसिजन एक्सपर्ट इथं चेक करत आहेत. बघूया डिसिजन काय येते ते. फुल टॉस चेंडू होता. वेस्ट हाईटच्या वर असेल तर नो बॉल असेल, अन्यथा ही विकेट. ऑफिशियल चेक करतायत. डिसिजन आर पेंडिंग. ओव्हर स्टेप केलेला आहे बॅट्समॅन. बॉल डीप होतोय. अंपायरचा इशारा तोच राहील. सॉफ्ट डिसिजन आउट. विकेट प्राप्त करताना आपल्या संघासाठी सोमेश.
ओव्हर स्टेप केलं, पीच सोडली होती बॅट्समॅन, बॉल डीप होत होता आणि रिझल्ट आपल्या समोर विकेट. गंगा मामा उंचपुरा हा फलंदाज, 6.5 फूट त्याची हाईट, 17 नंबर जर्सी मध्ये. सामना सुरू होतोय. स्ट्राइक वर गंगा मामा. सोमनाथ आपल्या सोमेश आपल्या संघासाठी कमबॅक करताना. त्या ठिकाणी हरी होते, अचूक असा झेल टिपला. हा चेंडू ऑफ साइड टू ऑफ स्टंप, अंपायरचा इशारा वाईट. 1 बाउन्सचा पण इशारा अंपायरचा. या एक्स्ट्रा अवांतर धावसंख्येत वाढ, 66 धावा. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं, खेळाडू आहे तिथं, 1 धाव पूर्ण आणि या 1 धावसंख्येनिशी धावसंख्येत वाढ 67. गंगा आपलं खातं खोलताना, गंगा मामा. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये हा सामना दोन्ही संघासाठी. पुढचा चेंडू, हा चेंडू 1 धाव घेतोय. नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू इंटरेस्टेड, पण नकार दिला त्या ठिकाणी स्ट्रायकर येणार असलेल्या. चांगला निर्णय, अन्यथा विकेट गमावी लागली असती. सोमेश कडून चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी. बिलकुल 5 षटकानंतर अवस्था होती 65 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट बेच, हवेमध्ये उचललेला. अंपायरचा इशारा या ठिकाणी येतोय आणि हा विकेट नक्कीच आपल्या संघासाठी. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. अरे वा, काय बॉलिंग टाकली भावा. नंबर 1 आपल्या संघासाठी या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या 67. 5 गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे हिंदवी क्रिकेट संघाला. अलू 11 अलू 11 कंधार वर्सेस हिंदवी क्रिकेट संघ. या 2 संघादरम्यानचा सामना. काय षटक चालतंय भाऊचा. हा पैसा वसूल, एकदम नंबर 1, अचूक टप्प्यावर भेदक मारा. पुढचा चेंडू, थोडं बॉलिंग मार्क वरती अंपायरनं थांबवलं. पुन्हा तयार बॅट्समॅन विशाल आलेला आहे. सोमनाथचा चेंडू, सोमेशचा चेंडू ऑफसाईडच्या बाहेर, अंपायरचा इशारा वाईट. एक्स्ट्रा धावसंख्येनिशी धावसंख्येत वाढ होते 68. संघाचं हे 6वं षटक चालू आहे. भारताला त्या ठिकाणी पहिली सफलता मिळालेली आहे. बाबर आझमच्या रूपामध्ये पहिली सफलता प्राप्त केलेली आहे त्या ठिकाणी. भारत वर्सेस पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये रोमांचक मुकाबला असेल तो पण. हार्दिक पांड्याला पहिली सफलता. हा चेंडू यावेळेस ऑफसाईडच्या बाहेर, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. यावेळेस लय प्राप्त करताना ओव्हरची
एक धाव पूर्ण ओव्हरची समाप्ती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओव्हर संपली. फुल टॉस होता लेग साईडच्या दिशेनं हवेमध्ये खेळाडू बॉलच्या खाली येतोय. सोमनाथ सर एक धाव कंप्लीट. रनआउटचा चान्स बनतो का बघूया. त्या ठिकाणी अंपायरचा इशारा आउट. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. असं वाटतंय. सातवं षटक प्रगतीपथावर. मागच्या 2 षटकामध्ये बांधून ठेवलेला आहे. नदीम आलेला आहे 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. भेदक मारा करतायत सोमेश भाऊचं ते षटक. त्या षटकामध्ये 2 विकेट आणि 4 धावा. काय षटक होतं भावाचं. वा. इथं जमलेले प्रेक्षक होम टीमचा सपोर्ट करत असताना ऑलराऊंडर ची भूमिका अदा करताना त्या ठिकाणी सोमेश अनुभव आपला सगळा एक्सपिरियन्स जोखत असताना डू ऑर डाय ची सिच्युएशन असताना पुढचा चेंडू. हा चेंडू शॉर्ट पेच. त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन विकेट प्राप्त करताना स्लिपच्या दिशेचा जो खेळाडू होता त्यांना चूक असा झेल टिपला. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. असं वाटतंय. नव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मंगेश जातोय. 99 नंबर जर्सी आणि नॉन स्ट्रायकर असेल गंगा मामा 17 नंबर जर्सी. बॉलिंग मार्कवर जॉनी विकेट प्राप्त करताना. हा चेंडू शॉर्ट पिच गॅप मध्ये ढकललेला आहे. पाटील बॉलच्या मागे पळत आहेत. यावेळेस चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. डीजे ओटी सनीत चौकार. सीमारेषे बाहेर. चौकार. धाव संख्या 74. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. यावेळेस क्षेत्ररक्षक असेल. एक धाव पूर्ण आणि एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली 75. संघाचं हे 7वं षटक चालू. 8 षटकाचा सामना. ओव्हर स्टेपिंग करून खेळताना यावेळेस विकेट किपर स्वतः आणि हा विकेट. नजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. असं वाटतंय.
आता एक बातमी मिळाली आहे, पाकिस्तान क्रिकेट संघाचा दुसरा विकेट या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. सामना सुरू होतोय आपला. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर गॅप मध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. अंपायरचा इशारा 2 धावा. शक्तिशाली संघ शेवटचं षटक. चेंडू दिसतोय इन्फॉर्म गोलंदाज सोमेशच्या हातात. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पटकलेला. ऑफस्टंपच्या बाहेर समजू नाही शकला त्याला प्रताप. अनुभवी अंपायर, अनुभवी पंचायत या क्रिकेट टुर्नामेंट साठी. कोणी आर्ग्यू करू नका. पुन्हा एकदा तयार. सोमेशचा चेंडू प्रताप साठी. यावेळेस दिशा भटकताना आणि हा नो बॉल असेल. पाठीमागलं काय? नो प्लस 2, 3 धावा आणि पुढचा फ्रीट असेल. हे बोनस धावा या ठिकाणी. नो बॉल. फ्रीट आहे ना? फ्रीट असेल पुढचा चेंडू. नियमांतर्गत रनआउट सोडला तर विकेट मिळू शकणार नाही. हा चेंडू हवेमध्ये उचललाय. संभा येतोय बॉलच्या खाली. फ्रीट आहे बघूयात. आणि हा ड्रॉप झालेला आहे. पण चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक पूर्वानुमान संभाचा. प्रत्येक चेंडू जिथं कुठं 15-20 फुटाच्या अंतरात सहजच जाऊन पोहोचतोय चित्यासारखा. विषय गाव शॉर्ट पिच पटकलेला चेंडू हवेमध्ये. यावेळेस संभा बॉलच्या खाली येतोय. बघूयात काय होतंय. आणि पुन्हा एकदा ड्रॉप. काय होतंय खेळपट्टीवर समजायला तयार नाही. पहिल्या 2 कॅचेस ज्या अवघड होत्या त्या अचूक टिपल्या होत्या संभानं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. निश्चितच काही धावा वाचवल्यात त्यानं. सोमेशची अचूक गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच. यावेळेस गॅप मध्ये 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघूयात काय होतंय. सोमनाथ सरची थोडी मिसफील्ड. तिसरी मागताय बघूयात. डेंजर होऊ शकतं. आणि या 3 धावा कंप्लीट. शॉर्ट पिच चेंडू होता त्याला बॅट चिकडा लागली आणि 3 धावा कंप्लीट. धावसंख्येत वाढ होते. 86 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचे शेवटचं षटक. अलू 11 कंधार. पुन्हा तयार. बॅट्समॅन प्रताप, बॉलर सोमेश. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन लेग साइडच्या दिशेनं. विकेट किपर जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धाव कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत वाढून धावसंख्या झाली 88. डबल 8. पुन्हा तयार. हा चेंडू यावेळेस स्ट्रेटच्या दिशेला.
पुन्हा एकदा यावेळेचा चूक झेल टिपलेला आहे. विकेट प्राप्त करताना सोमेश आपल्या संघासाठी आणि हे ओव्हरची समाप्ती. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. असं वाट पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. निर्धारित 8 षटकामध्ये आलू 11 संघानं 88 धावाचा डोंगर उभा केलेला आहे. बघूयात हिंदवी अंदाज पाठवा. हिंदवी क्रिकेट संघ आलू 11 संघ वर्सेस हिंदवी क्रिकेट संघ. मी आता आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो प्रथम फलंदाजी करताना आलू 11 कंधार इथून आलेला हा संघ तालुका स्तरीय आमदार चषक 2025 हिंदवी अंपायर आयोजित या क्रिकेट टुर्नामेंटचे खुले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉलचा उत्साह या खेळाचं महत्व आपल्याला पाहायला मिळतंय. बऱ्याचशा संख्येनं प्रेक्षक जेवढे प्रेक्षक या ठिकाणी आलेले सर्वांचं अभिनंदन कमिटीतर्फे. वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आलेलं आहे. तसेच या सामन्याचंच नाही पूर्ण अख्ख्या टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट वरती लाईव्ह पाहायला मिळत आहे. tennisball.in
सर्व टीमचं मी अभिनंदन कौतुक करेल या ठिकाणी. टेनिस बॉल cricket.in. दोन ओपनिंग फलंदाज Mahesh. सामना सुरू होताना पाहायला दिसतंय. स्ट्राईकवर असेल अक्षय आणि नॉन स्ट्राईकवर शशांक. बॉलरचं नाव, बॉलर नेम. एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा कंधार संघ. खाली देतोय. 2 षटकाचा पॉवर प्ले असेल. 8 षटकाचा हा सामना. निर्धारित 8 षटकामध्ये म्हणजे 48 चेंडू मध्ये 89 धावाची आवश्यकता. स्ट्राईकवर असेल शशांक, नॉन स्ट्राईकवर अक्षय. ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. काल जे 122 धावाचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पार होताना दिसलंय. स्ट्राईकला अक्षय आहे आणि नॉन स्ट्राईकला शशांक. खालीद. हा चेंडू स्विच हिट लेग साइडच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघूयात काय होते त्या ठिकाणी. आणि एकदम चांगल्या आरामदायक पद्धतीने हे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या सामन्यासाठीचं प्रथम पारितोषिक आहे टुर्नामेंटचं 1,21,111 रुपये प्रथम पारितोषिक. खातं खोललंय आपलं अक्षयनं. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. डॉट बॉल मिळाला. शशांक आणि अक्षयची जोडी. चांगले अनुभवी खेळाडू. 2 ओपनिंग फलंदाज. सिंगल हँडेड मॅच जिंकण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये. हा चेंडू लेग साइडच्या दिशेनं. यावेळेस आणि या लेग बाईटचा इशारा अंपायरचा. 1 धाव कंप्लीट होताना दिसतंय. या एक्स्ट्रा धाव संख्येनिशी धावसंख्येत वाढ. 3 धावा. संघाचं पहिलं षटक चालतंय. पॉवर प्ले. फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 2 खेळाडू बाउंड्री रायडर त्या ठिकाणी तैनात होतील. बाकीचे खेळाडू 38 सायकलच्या मध्ये हा नियम आहे. शशांक साईडचा चेंडू लेग साइडच्या दिशेनं. चांगली फलंदाजी भावा. चेंडू सीमा पार. चौकार. आपलं आणि संघाच्या धावसंख्येत वाढ करतोय. पुन्हा तयार. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. अंपायरचा इशारा 2 धावा. चांगली सुरुवात शशांक कडून आपल्या संघासाठी. नक्कीच हे 2 फलंदाज अनुभव चोखताना या ठिकाणी.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं गॅप मध्ये ढकललाय. शशांकच्या बॅट मधून निघाले खणखणीत असा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. संकेत वेगवान वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13. या 2 चौकाराच्या मदतीने शशांक बॅटिंग करतोय. चौफेर फटकेबाजी करायला माहेर आहे. गॅप हुडकतोय आणि चेंडूला सीमा पार पोहोचवतोय. पहिलं षटक संपतंय. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलताना शशांक आणि अक्षयची ही जोडी. बॉलरचं नाव सांगा. प्रताप आलाय. संघाचं दुसरं. पॉवर प्ले चालू आहे. लॉंग त्याचा रनअप. हा चेंडू यावेळेस अक्षयसाठी लेग साईडच्या दिशेने. त्यावेळेस एक धाव कंप्लीट करताना डेंजर होत आहे. पण ही धाव पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या एका रनाच्या मदतीनं बॅटने अंपायर लेग बाईज. लेग बाईजचा इशारा. एक्स्ट्रा धावसंख्येनिशी धावसंख्या 14. प्रताप. पुढचा चेंडू. शशांक पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं गॅप घेतलाय त्यानं. चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय. क्षेत्ररक्षण बाउंड्री रायडर आहे तिथे. जोपर्यंत फिल्डिंग करून बॉल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 16. संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत निर्धारित 8 षटकामध्ये 89. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2 षटकाचं पॉवर प्ले. 8 षटकाचा सामना. पुढचा चेंडू. शशांक ओव्हरस्टेप करून लेग साईडच्या दिशेनं. यावेळेस बाउंड्री रायडर आहे त्या ठिकाणी. बघूयात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर होते का बघूयात. आणि या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत वाढ होते. वाढती धावसंख्या 18. 2 धावाच्या मदतीनिशी शशांक
मंगेश येतोय संघाचं तिसरं षटक घेऊन. 8 षटकामध्ये निर्धारित जिंकण्यासाठी पाहिजे 89 धावाचं ते आव्हान. लिलिओ पेलताना दिसत आहेत, या ठिकाणी पार करताना दिसत आहेत. दोन ओपनिंग फलंदाज ज्या रणगतीची गरज आहे तीच रणगती कायम राखताना मंगेशचा चेंडू सामना करतोय शशांक. ऑफ स्टंपच्या बाहेर गॅप मध्ये ढकललाय शशांकनं. त्या ठिकाणी चेंडू सीमारेषा क्रॉस करते का बघूयात आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. अठ्ठावीस स्ट्रायकर असेल अक्षय. ऑफ स्टंपच्या बाहेर अंपायरचा इशारा वाईट. यावेळी दिशा भटकताना गोलंदाज मंगेश पुन्हा तयार. सामना करतोय अक्षय. यावेळेस स्विच हिट मारलेला आहे. त्या ठिकाणी रनआउटचा चान्स बनतोय आणि अंपायरचा इशारा काय असेल बघूयात. आणि या विकेट नक्कीच त्या ठिकाणी आवश्यकता नसताना अक्षयचा कॉल होता. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. जाताना दिसतोय. आता येत आहेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अण्णा जर्सी नंबर 7 भोसले सर. भोसले सर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावर. एकोणतीस धावसंख्येवर लागलेला पहिला झटका हिंदवी क्रिकेट संघाला. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 89 धावसंख्येचं. शशांकची चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याला अक्षयची साथ. 29 धावाची भागीदारी संघासाठी. चांगली उभारी, चांगली सुरुवात करून दिली आहे दोघांना. पाया रचलेला आहे. कळस कोण चढवते बघूयात. मंगेश ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनिशी धावसंख्या झालेली आहे 30. हा चेंडू मोठा फटका मारला या ठिकाणी. चेंडू सीमा पार षटकार. राहू द्या आता, राहू द्या. धुआधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. याला म्हणतात दमदार सुरुवात. षटकाराच्या मदतीने खातं खोललंय भोसले सरांनी आपलं. संघात
धावसंख्येत वेगाने वाढवतोय, जाऊन पोहोचले 36 धावावर. मंगेशचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा, यावेळेस उभा झाला चेंडू आणि या विकेट. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. मध्ये त्यांनी आपली विकेट सोडली. या ठिकाणी डगआउट मध्ये त्यांचं स्वागत होत आहे. 36 धावसंख्येवर लागलेला दुसरा झटका हिंदवी क्रिकेट संघाला. आता आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, निर्धारित 8 षटकामध्ये अलू 11 कंधार या संघानं प्रथम फलंदाजी करताना 88 धावा काढल्या होत्या. जिंकण्यासाठी पाहिजे 89 धावा. सामना पुन्हा सुरू होतोय. सोमेश ना हा चेंडू डॉट बॉल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय आमदार चषक 2025, हिंदवी एम्पायर आयोजित आमदार चषक 2025. आता बॉलिंग मार्क होती येतोय बॉलर ने उबेद. संघाचं 4थं षटक घेऊन आपलं पहिलं सामना करतोय शशांक. सेट झालाय शशांक, बघूयात. उबेदचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं, मोठा फटका शशांकच्या बॅट मधून, चेंडू सीमा पार, षटकार. ओ डीजे मैदानावर शशांक भाऊ. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅट लावून दिली, फक्त त्या ठिकाणी रनआउटचा चान्स बघतोय आणि विकेट. सव्वीस धावसंख्येची या ठिकाणी मदत आपल्या संघासाठी केली शशांकनं. चांगली पारी त्याच्याकडून, मागच्या चेंडूवर षटकार आणि विकेट. 42 धावसंख्येवर लागलेला हा तिसरा झटका हिंदवी क्रिकेट संघाला. जिंकण्यासाठी अजून धावा बाकी आहेत.
जिंकण्यासाठी 47 धावाची आवश्यकता. आता दोन अनुभवी फलंदाज शुभम आणि सोमेश ची जोडी बघूयात. उभेचा चेंडू सामना करेल शुभम. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डॉट होतोय त्या ठिकाणी शुभम. विकेट किपरनं बेल्स उडवल्या. अंपायरचा इशारा नॉट आउट. यामदार चषकाचं आयोजन दिमागदार आणि जबरदस्त हे आयोजन. पहिलं बक्षीस आहे किशोर स्वामी यांच्याकडून 1,21,111 रुपये. दुसरं पारितोषिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्याकडून 71,111. तिसरं पारितोषिक आहे 51,111 नगरपंचायत आणि नगरसेवक यांच्याकडून. आणि चौथं पारितोषिक 33,111 अभिदादा गुरुखेल यांच्याकडून. पारितोषिकाचा वर्षाव आहे या आमदार चषकामध्ये. पुढचा चेंडू उभेचा सामना करेल. हा चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं बिग बिग लॉंग असा षटकार. डीजे रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. मैदानाबाहेर स्टेटच्या दिशेनं शुभम असा आवाज निघतोय प्रेक्षकांकडून. आणि नक्कीच त्याच प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळतंय. 2 स्टार फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला दिसतंय. टेनिस बॉल क्रिकेटचे 2 स्टार फलंदाज. ऋतुराज देसाई डीजे कडे या. या षटकाच्या मदतीनिशी धावसंख्येत उछाल जाऊन पोहोचले 48 धावा. याच्यानंतर होणारा सामना 6 षटकाचा होईल. तर नायगाव संघाचे कर्णधार आणि उमरखेड संघाचे कर्णधार यांना विनंती आहे टॉस साठी यावं. नायगाव क्रिकेट संघ आणि उमरखेड क्रिकेट संघ संघनायक आपणास विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या टॉस साठी. उभेचा पुढचा चेंडू शुभम साठी. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट बॉल झालेला आहे. कमबॅक करताना बॉलर उभे. एकंदरीत प्रेक्षकांची विचार जर करायचा झाला तर मिळता जुळता हा प्रदर्शन दोन्ही संघाकडून. डू ऑर डायची सिच्युएशन असताना हा सामना. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेनं जमिनीच्या आसऱ्यानं त्या ठिकाणी हलकं जमीन स्पीड. यावेळेस रिस्क घेऊ नाही इच्छितात शुभम आणि सोमेशची जोडी. ओव्हर संपला. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. राहिल्या 4 षटकामध्ये 40 धावाची आवश्यकता इंदवी क्रिकेट संघाला. आणि कंधार 11 उभ्या संघाला 7 विकेट घ्यायचे आहेत. एक सूचना आहे आम्हाला एक एटीएम कार्ड सापडलेला आहे. शोभा धोतरकर या नावाचं एटीएम कार्ड या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. ज्यांचं कुणाचं असेल शोभा धोतरकर डीजे पशी आहे. कोणी असेल याचा मानकरी याचा हकदार त्यांनी घेऊन जावे. खाली झालाय संघाचं 5वं षटक घेऊन. धावसंख्या 49. सामना करतो शुभम. नॉन स्ट्रायकिंग एंडवर सोमेश. डावकुरा गोलंदाज ऑप्शनच्या बाहेर. दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते अवांतर. या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनिशी 50 पूर्ण झालेले आहेत.
उमरखेड संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा चेंडू डॉट बॉल. उमरखेड क्रिकेट संघानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खालीतला पुढचा चेंडू शुभम साठी. हा चेंडू खेचून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट होतो शुभम. पाचवं षटक प्रगतीपथावर. खालेदची अचूक गोलंदाजी. समोर दोन अनुभवी फलंदाज. हा चेंडू यावेळेस मोठा फटका मारलेला आहे स्टेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट. या धावसंख्येच्या मदतीनिशी धावसंख्येत वाढ 51 धावा. आता सामना करतोय तो सोमेश. खालेदचा पुढचा चेंडू सोमेश साठी असेल. ऑफस्टंपच्या बाहेर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात खेळाडूला अडकून काढलंय सोमेशनं. अंपायरचा इशारा, विकेट. डीजे अलू 11 हा संघ चौथा झटका लागलेला इंदवी क्रिकेट संघाला. धावसंख्या आहे 51. पाचवं षटक प्रगतीपथावर. आता सोमेशची जागा घेण्यासाठी आलेला हरी. हरी पण खूप अनुभवी फलंदाज. क्षमता त्याच्यामध्ये मोठे फटके आणि मॅच समोर घेऊन जाऊन विजय मिळवण्याची. 4 चेंडू 4. खालिदनं बांधून ठेवलं या षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. त्या ठिकाणी काही मंत्रणा करताना बॅट्समॅननं रिव्ह्यू मागलाय माझ्या मते. अंपायरचा पण रिव्ह्यू येतोय. वाईट चेक करा. इथं थर्ड अंपायर बघूयात. डिसिजन पेंडिंग आहे. एकावन्न 51 फॉर 4 धावसंख्या होती. बघूया डिसिजन पेंडिंग आहे. क्लोज कॉल आहे. वारंवार पाहता तिथं थर्ड अंपायर.
हा राईट बॉल असेल. शपल केलं होतं फलंदाजांना ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यामुळे डॉट बॉल. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. चांगला अचूक वेधक मारा. फक्त 3 धावा खर्च केल्यात खालीत या षटकामध्ये आणि सोमेशची बहुमूल्य विकेट प्राप्त केली आपल्या संघासाठी. शुभम आणि हरीची जोडी जबरदस्त क्रिकेटचा माहोल, अनुकूल असं वातावरण क्रिकेटसाठी या क्रिकेट मैदानावरती. आमदार चषक 2025 सोमेश भाऊ क्रिकेट अकॅडमी अर्धापूर. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. पुढचा चेंडू खाली तयार, समोर हरी तयार. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागली. चेंडू खेळाडूच्या हातामध्ये, विकेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. गेला सामना जिंकायचा असेल हिंदवी क्रिकेट संघाला, एक पार्टनरशिप हवी आहे. चांगला भेदक मारा त्या ठिकाणी खालीद कडून आपल्या संघासाठी. फक्त 3 धावा खर्च केल्या भावानं आणि 2 विकेट प्राप्त केले त्या षटकामध्ये. अठरा चेंडू मध्ये 38 धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी. बॉलरचं नाव प्रताप आलाय. आपल्या कोटातलं दुसरं आणि संघासाठीच 6वं षटक घेऊन. रोमांचक अवस्थेत पोहोचलेला हा सामना. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचलाय. चेंडू सीमा पार. अंपायरचा इशारा, षटकार. शुभमच्या बॅट तळपते. शुभमची बॅक टू बॅक त्याच्या बॅट मधून नॉन स्ट्राईक वर थांबला त्यानं. हा दुसरा षटकार आहे त्याच्या बॅट मधून निघालेला. संघाची धावसंख्या 57. जोपर्यंत शुभम आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहे या संघाच्या. समोर बाउंड्री लाईन वर जे प्रेक्षक बसलेले आहेत, आपल्याला कृपया विनंती, आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये थांबू नका प्लीज. कॉपरेट करा, मदत करा. आतापर्यंत चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शुभम साठीचा चेंडू. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं बाउंड्री रायडर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. नक्कीच तो पहिला जो विकेट होता रनआउटच्या रूपामध्ये, त्यानंतर थोडस चित्र बदललं. चांगली पार्टनरशिप चालत होती शशांक आणि अक्षयची. धावसंख्येत वाढ 58. किती 16 चेंडूत 31 धावाची आवश्यकता. आता सामना करतील सोमनाथ सर. या संघाचा ऑलराऊंडर हा खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, हलकीसी अपील त्या ठिकाणी.
अनुभव आणि उत्साह जास्त. हा डॉट बॉल. 15 चेंडू 31 धावा. रोमांचक अवस्थेत सामना पोहोचलेला दिसतोय. मागचं षटक हे संघासाठी जर निर्णायक ठरू शकते का? अलू क्रिकेट संघ कंधार यांच्यासाठी की शुभम आणि सोमेशची जोडी मॅच काढून जाते आपल्या संघासाठी. बघूयात. सोमनासाठी हा चेंडू लेग साइडच्या दिशेनं हवेत बॉल. चेंडू बाउंड्री रायडर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. रनआउट सिरीज घेऊ नाही इच्छिता दोन्ही फलंदाज. नक्कीच या ठिकाणी दबाव महसूस करतात कारण 2 फलंदाज रनआउट झालेले आहेत अगोदरच. आता स्ट्राईकवर असेल शुभम. चौदा चेंडू 30 धावा. स्ट्राईकवर आहे शुभम. हा चेंडू शॉर्ट पिच पटकलेला स्ट्रेटच्या दिशेने गॅप दूर उडकून काढला. चेंडू सीमा पार. अंपायरचा इशारा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. त्यालाच म्हणतात. हा चेंडू याला हेलिकॉप्टर सोडलाय लेग साइडच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट. आणि पुन्हा बघूयात या ठिकाणी थोडा थ्रो वाईट जातोय. एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी दुसरी धाव आणि आवश्यकता हिंदवी संघाला. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत वाढ. 65 धावसंख्या. 12 चेंडू मध्ये ओव्हर कंप्लीट अंपायर. 12 चेंडू मध्ये 24 धावाची आवश्यकता हिंदवी क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. हॅलो चेक. हॅलो आलं. मंगेश आपल्या संघासाठीच 7वं षटक घेऊन आलेला आहे. निर्णायक षटक असेल हे. हा चेंडू लेग साइडच्या दिशेनं मोठा फटका मारला. सोमनाथ सरच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी मिस केलेला कॅच.
नक्कीच या ठिकाणी कॅच नाही तर मॅच सोडलेला आहे. हरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. बाउंड्री रायडर नक्कीच 6 धावा वाचवल्या त्यानं, पण 5 धावा वाचवल्या, पण हा कॅच सोडलेला आहे शुभमचा. शुभम असा एक मात्र फलंदाज आहे जो चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा तयार यावेळेस सोमनाथ सर. ऑफ स्टंपच्या बाहेर, अंपायरचा इशारा वाईट. नक्कीच एक्स्ट्रा धाव बोनसच्या रूपामध्ये हिंदवी क्रिकेट संघाला. 9 चेंडू मध्ये 15 धावाची आवश्यकता. रोमांच वाढला या सामन्यामधील. पुन्हा लेग साईडच्या दिशेनं चेंडू त्या ठिकाणी जातोय. अंपायरचा इशारा. हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेल्या 2 धावा. 8 मध्ये 13. बारा चेंडू मध्ये 22 धावा नॉट आउट खेळतो नॉन स्ट्रायकिंग एडवर. स्ट्रायकिंग एडवर 5 चेंडू मध्ये 10 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं यावेळेस चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. अंपायरचा इशारा काय येतोय आणि हा चौकार. नियमांतर्गत डिक्लेअर झोन मध्ये जर डायरेक्ट बॉल पडला तर हा चौकार असेल आणि हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. 7 चेंडू मध्ये 9 धावाची आवश्यकता. आता कुठं यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर, चेंडू हवेमध्ये, खेळाडू बॉलच्या खाली. मिस जज केलेले 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रनआउटचा चान्स आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न शुभम त्या ठिकाणी. बघूयात काय होतंय. आणि या 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या संघासाठी आतापर्यंतचा सगळा अनुभव जोखून देताना दोन्ही फलंदाज. आता 1 षटक उरले. 6 चेंडू मध्ये 6 धावाची आवश्यकता. यावेळेस शाश्वती मिळते हिंदवी क्रिकेट संघाच्या डगआउट मध्ये. 4 षटकानंतर धावसंख्या होती 48. त्यानंतरचे 2 षटक हे कंधार संघाच्या बाजूने फेकले गेले. चांगली भेदक मारा होता. त्यानंतरचे हे षटक हिंदी संघाच्या बाजूने. सामना कधी इकडे झुकतोय कधी तिकडे, पण क्रिकेटचा सामना तमाम अनिश्चितता याच्यामध्ये. शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल ते. आता सांगू शकत नाही. 6 चेंडू 6 धावा. उभे देतोय शेवटचं षटक घेऊन. सामना करतील सोमनाथ सर. ऑफ स्टंपच्या बाहेरून ओढलाय. त्या ठिकाणी डॉट बॉल. अजून रोमांच आहे. 5 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर आहेत सोमनाथ सर. शुभम नॉन स्ट्राईकवर. बॉलिंग मार्कवर उभे. सोमनाथ सरनं 6 मारला. अंगद यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे सर. हा चेंडू शॉर्ट पिच पटकलेला. त्या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी जीवनदान. 4 चेंडू 5 धावा. रोमांचक अजून कायम आहे. रोमांच अजून कायम आहे. सामना कोणी अजून जिंकलेला नाही. खालेची उभेची भेदक मारा त्या ठिकाणी. 2 चेंडू मध्ये 1 धाव दिलेली आहे. क्रिकेटचा सामना रंगतदार अवस्थेत. पुढचा चेंडू फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव मागतो तिथं उभे आहेत. शुभम आहे स्ट्राईकवर. सांगता येणार नाही क्रिकेटचा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत.
ऑफस्टंपच्या बाहेरून या ठिकाणी हलकस अपील, अंपायरचा इशारा, विकेट. आता गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आता त्याची जागा घेण्यासाठी जातोय स्टार खेळाडू या संघाचा उभरता सितारा संभाजी. या ठिकाणी विनिंग ट्रॅक घेऊन येतो का बघूयात भाऊ. उभेचा भेदक मारा. 6 मध्ये 6 धावाची आवश्यकता असताना आता 3 मध्ये 5 धावाची आवश्यकता. रोमांच, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, कधी इकडं तर कधी तिकडं. संभाजी आलेला आहे. फिल्डिंग करताना बक्षीस प्राप्त खेळाडू. उभेचा पुढचा चेंडू संभाजीसाठी. 3 मध्ये 5. प्रेक्षकांमध्ये उत्साह. ऑप्शनच्या बाहेरून पुन्हा पिक करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी शफल केलेला आहे. खेळाडू थांबला होता. अपील होतीये. दोन चेंडू 5 धावा. सात विकेट. 7 84 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 7 विकेटच्या नुकसानीवर हिंदवी क्रिकेट संघ. 2 चेंडू 5 धावा. कोण काढते बघूयात भावा. उभेचा भेदक मारा. रोमांचक हा सामना. सौरभ. उभेचा चेंडू सौरभ साठी निर्णायक चेंडू असेल. आणि मोठा फटका. विनिंग षटकार. फटका असा धुवाधार.